नमस्कार मित्रांनो, गेल्या वेळेस मी पेज 17पर्यंत आलेलो. आज मी पेज 18पासून सुरुवात करतो आहे. तयाचे कीर्तन आणि चिंतन होईल मदभक्तीचे जनन, अविद्या निरसन रोकडे, जेथे भक्ती श्रद्धान्वित, तयाचा मी नित्यांकित, हे अर्थीन व्हावे शंकित, इतरत अप्राप्त मी सदा, सद्भावे या कथा परिसता निष्ठा, उपजेल श्रोतया चित्ता, सहज स्वानुभाव स्वानंदता, सुखावस्था लाधेल, भक्तासी निजरूप ज्ञान, जीवशिवा समाधान, लक्षेल अलक्ष्य निर्गुण चैतन्य प्रकटले, ऐसे या मथकथांचे विंदान, याहुनी काय पाहिजे अन हेची श्रुती, ध्येय संपूर्ण भक्त संपन्न हे अर्थी, जेथे वादावादाची बुद्धी, तेथे अविद्या माया समृद्धी, नादी तेथे स्वहितशुद्धी, सदा दुबुर्दी कुतर्की, तो न आत्मज्ञानासी पात्र, तयासी ग्रासी अज्ञान मात्र, नाही तयासी इह परत्र, असुख सर्वत्र सर्वदा, नको स्वपक्ष स्थापन, नको परपक्ष निराकरण, नको पक्षद्वयात्मक विवरण, काय ते निष्कारण सायास, नको पक्षद्वयात्मक विवरण, होता या शब्दांचे स्मरण, पूर्वी श्रोतया दिदले अभिवचन, झाली आठवण तयाची, मागा प्रथमाध्याय संपता, वचन दिदलेसे की श्रोता, हेमांड नामकरण कथा, आधी समजता सांगेन, कथेमध्ये ही आड कथा, परिसता ठरेल युक्ता, होईल जिज्ञासेची पूर्तता, ही प्रेरकर्ता साईंची, पुढे मग पूर्वानुसंधान, होईल साई चरित्र निवेदन, म्हणून श्रोता करावे श्रवण, दत्ता वधान ते कथा, आता हा साई लीला ग्रंथ, भक्त हेमांडपंत विरचित, ऐसे जे प्रति अध्यायांती श्रुत, ते हे पंत कोण की, सहज आशंका श्रोतया मना, करावया तज्ञी ज्ञासा शमना, कैसा आरंभ या नामकरण, व्हावे त्या श्रवण सादर, जन्मादारभ्य मरणावधी, षोडश संस्कार देहासंबंधी, त्यातील एक नामकरण विधी, संस्कार सिद्धी तत्संबंधी अल्पकथा, श्रोता परिसिजे सादर चित्ता, हेमाडपंत नामकरणता प्रसंगोपतता प्रकटेल, आधी हा लेखक खट्याळ, जैसा खट्याळ तैसा वाचाळ, तैसाची टवाळ आणि कुटाळ आणि विटाळ ज्ञानाचा, नाही ठावा सद्गुरु महिमा, कुबुद्धी आणि कुतर्क प्रतिमा, सदा निज शहाणी वेचा गरिमा, वादकर्मा प्रवृत्त, परिप्राक्त नरेशा सबळ, तणेची साईंचे चरण कमळ, दृष्टीस पडले अदृष्ट केवळ, हा तो निश्चळ वादनिष्ठ, काकासाहेब भक्त प्रवर, नानासाहेब चांदोरकर यांची ऋणानुबंध नसता जर, कोठोणी जाणार शिर्डीस हा, काकासाहेब आग्रह पडले, शिर्डीचे जाणे निश्चित ठरले, जावयाचे दिवशी बदलले, मन ते फिरले औचित, याचा एक परम मित्र तो लब्धानुग्रह गुरुपुत्र, असता लोणावळ्याची सहलकत्र, प्रसंग विचित्र पातला, तयाच्या एकुलता एक सुत, शरीरे सुदृढ गुणवंत, असता त्या शुद्ध हवेच्या स्थानात, ज्वराक्रांत झाला, केले सकळ उपाय मानवी, झाले दोरे उतारे दैवी, गुरुसी आणुनी सन्निध बैसवी, अखेर फसवी सुत त्याते, प्रसंग पाहुनी ऐसा बिकट, निवारावया दुर्धर संकट, गुरुसी बसविले पुत्रा निकट, ते सर्व फुकट जाहले, ऐसा हा संसार महाविचित्र, कोणाचा पुत्र कोणाचे कलत्र, प्राणीमात्राचे कर्मतंत्र, अदृष्ट सर्वत्र अनिवार, कानी पडता ही दुर्वाता, अति उद्विग्नता, आली चित्ता, हीच काय गुरुची उपयुक्तता,
पुत्र एकुलता राखवेना. प्रारब्ध कर्म प्राबल्यता तीच साई दर्शनी शिथिलता प्राप्त झाली या माझी या चित्ता. पडला मोडता गमनात किमर्थ जावे शिर्डी प्रती. काय त्या माझ्या स्नेहाच्या स्थिती. हाच ना लाभ गुरुचे संगती. गुरु काय करीती कर्मासी. असेल जे जे लल्लाटी लिहिले ते तेच जरी होणार वहिले. मग ते गुरुविण काय की अडले. आणे ठेले शिर्डीचे. किमर्थ आपुले स्थान सोडा. कशाशी गुरुचे मागे दौडा. सुखाचा जीव दुःखात पाडा. कवण्यास आडा कळेना. जैसे जैसे यदुच्छे घडे तेथे तेथे भोगू सुख वासाकडे. काय जाऊन या गुरुच्याकडे. जरी होणारा पुढे चालेना. जैसे जयाचे अर्जित नको म्हणता चालून येत. होणारा पुढे काहीही न चालत. नेले मज खेचित शिर्डीशी. नानासाहेब प्रांताधिकारी करू निघाले वसईची फेरी. ठाण्याहून दादरावरी येऊनी वेळभरी बैसले. मध्यंतरी 1 तास गाडी वसईची यावयास. वाटेल हा अवकाश लावू की कामास एकादिया. झाली मात्र ऐसी स्फूर्ती. तोची आली दादरावरती. गाडी एक केवळ वांद्र्यापुरती. ते मग बैसती ती येता गाडी निजसानी. निरोप आला मज लागुनी. मग मी भेट घेता तत्क्षणी. चालली कहाणी शिर्डीची. केव्हा निघणार साई दर्शना. किमत्र आळस शिर्डी गमना. दीर्घसूत्रता का प्रस्थाना. निश्चिंती मना काम नाही. पाहुनी नानांची आतुरता. मीही शर्मिलो आपुले चित्ता. परी मनाची झालेली चंचलता पूर्ण प्रांजळता निवेदिली. त्यावरी मग नानांचा बोध. कळकळीचा प्रेमळ शुद्ध. परिसत्ता शिर्डी गमनेच्छोद्बोध अतिमोदप्रद झाला. तात्काळ निघतो घेतले वचन. तेव्हाच नानांनी केले प्रयाण. मग मीही मागे परतोन ठेविले प्रस्थान मुहूर्ती. मग सर्व सामान आवरुनी सर्व निर्वानिरव करुनी तेची दिवशी अस्तमानी शिर्डी लागुनी निघालो. सायंकाळा पाठील मेल दादरावर उभी राहील. जाणुनी दादराचेच भरले हंशील तिकीट तेथील घेतले. परी मी गाडीत जाऊनी बसता. वांद्रे स्टेशन गाडी असता. यवन एक गाडी सुटता. अति चपळता या आत ये. तिकीट घेतले दादरपर्यंत. तोच आरंभी कार्यविधात. प्रथम ग्रासी मक्षिकापात. तैसा डोकावत होता की. सवे पाहुनी सर्व सामान. यवन पुसे मज कोठे गमन. तव म्हणे मी दादरासी जाऊन. मेल साधीन मनमाडची. तव तो सुचवी वेळेवर. उतरू नका हो दादरावर. मेल न तेथे थांबणार. बोरी बंदर गाठावे. होती न वेळी ही सूचना. मेल दारावर मिळती ना. नकळे मग या चंचल मना. काय कल्पना उठत्या ते. परी ते दिवशी प्रयाण योग. साधावा ऐसाची होता सुयोग. म्हणून मध्यंतरी हा कथाभाग घडला मनाजोग अवचित्ता. तिकडे भाऊसाहेब दीक्षित होतेची मार्ग प्रतीक्षा करीत. उदयिक 9-10 अंत. झालो शिर्डीत सादर. इसवी सन 1910. वर्तमान हे घडले पहा. एक 60च्यांचाच वाडा. तेव्हा होता राहावयासी उतारूस. टांग्यातून उतरल्यावरी दर्शनोत्सुक्य दाटले अंतरी. कधी चरण वंदिन शिरी. आनंद लहरी उसळल्या. इतक्यात साईंचे परमभक्त तात्यासाहेब नूलकर विख्यात मशिदीतून आले परत. म्हणती त्वरित दर्शन घ्या. आलेची बाबा
मंडळीनिशी वाडियाचे कोपऱ्यापाशी. चला आधी धूळ भेटीसी, मग ते लेंडेसी निघतील. पुढे मग करा स्नान बाबा, जो येता ती मागे परतोन. तेव्हा मग मशिदीस जाऊन स्वस्त दर्शन घ्या पुन्हा. ऐसे ऐकून घाई घाई धावलो बाबा, होते त्या ठाई. धुळीत घातले लोटांगण पायी, आनंद न माई मनात. नानासाहेब सांगून गेले, त्याहून अधिक प्रत्यक्ष पाहिले. दर्शने म्या धन्य मानिले, साफल्य झाले नयनाचे. कधी ऐकली नाही देखिली, मूर्ती पाहुनी दृष्टी निवाली. तहान भूक सारी हरपली, तटस्थ ठेली इंद्रिये. लाधलो साईचा चरणस्पर्श, पावलो जो परामर्श. तोची या जीवाचा परमोत्कर्ष, नूतन आयुष्य तेथून. ज्यांचेनी लाधलो हाच सत्संग, सुखावलो मी अंग प्रत्यंग. तयांचे ते उपकार अव्यंग, राहोत अभंग मजवरी. ज्यांचेनी पावलो परमार्थे ते, तेची की खरे आप्त भ्राते. सोयरे नाहीत तया परते, ऐसे निज चित्ते मानी मी. केवढा तयांचा उपकार, करू नेणे मी प्रत्युपकार. म्हणून केवळ जोडूनी कर, चरणी हे शिर ठेवितो. साई दर्शन लाभ घडला, माझी या मनीचा विकल्प झडला. वरी साई समागम घडला, परम प्रकटला आनंद. साई दर्शनी हीच नवाई, दर्शन वृत्तीसी पालट होई. पूर्वकर्माची मावळे सई, वीट विषयी हळूहळू. पूर्वजन्मीचा पापसंचय, कृपावलोकने झाला क्षय. आशा उपजली आनंद, क्षय करतील पाय साईंचे. भाग्य लादले चरण मानस, वायसाचा होईल हंस. साई महंत संतावतंस, परमहंस सद्योगी. पाप ताप दैन्य विनाशी, ऐसी या साईच्या दर्शनेसी. पुनीत आज झालो मी बहुवसी, पुण्यराशी समागमे. पूर्वील कित्येक जन्मांच्या पुण्यगाठी, तीही साई महाराज भेटी. हा साई एक मीनलिया दृष्टी, सकल सृष्टी साई रूप. येतांची शिर्डीस प्रथम दिवशी, बाळासाहेब भाट्यांपाशी आरंभ झाला वादावादासी. गुरु कशाशी व्हावा की, बुडवुनी आपुली स्वतंत्रा. ओढोनी घ्यावी का परतंत्रता. जेथे निजकर्तव्य दक्षता, काय आवश्यकता गुरुची. ज्याचे त्यानेची केले पाहिजे, न करी त्यासी गुरुने काय कीजे. न हालवितो हातपाय जो निजे, तयाची दिजे काय कवणे. हाची माझा पक्ष उजू, प्रतिपक्षाची विरुद्ध बाजू. दुराग्रहाचाच तो तराजू, वाद माजून राहिला. अंगी दुर्धर देहाभिमान, तेणेच वादावादीचे जनन. अहंभावाची ही खुण, नाही त्याविण वाद जगी. प्रतिपक्षाचे निश्चित मत, हो का पंडित वेद पारंगत. गुर्वनुग्रहा व्यतिरिक्त, पुस्तकी मुक्त केवळ तो. दैव थोर की कर्तृत्व थोर, वाद चालला हा घनघोर. केवळ दैवावर टाकुणी भार, काय होणार मी म्हणे. तव बोले विरुद्ध पक्षकार, होणारासी नाही प्रतिकार. होष्यमान नाही टळणार, मी म्हणणार भागले. दैवापुढे कोण जाई, एक करिता एक होई. ठेवा तुमची ही चतुराई, अभिमान ठाई पडेना. मी म्हणे हो म्हणता कैसे हे, करील त्याचेच सर्व आहे. आळशा परी बैसोनी राहे, दैव साहे कैसे ते. उद्धरे नात्मानम, गरजे स्वये स्मृतिवच्चन. त्याचा अनादर करून तरुण जाणे अशक्य. हे ज्यानेच करावे लागावे किमर्थ गुरुचे मार्गे. आपण असल्याविण जागे, गुरुने भागे कैसेनी. आपुली सदद्विचार बुद्धी, आपुले साधन चित्तशुद्धी.
ते जुगारून तो कुबुद्धी गुरु काय सिद्धी देई त्या. या वादाचा अंत नाही, निष्पन्न काही झाले नाही. आता मी 24व्या पानापर्यंत पोचलो आहे, म्हणजे 24व्या पानाची सुरुवात होते. तर आता मी इकडे विश्रांती घेतो आणि माझ्याकडे अजून एक छोटंसं पुस्तक आहे जे मला कोणीतरी गिफ्ट केलेलं बड्डेला. त्याच्यातले काही ओळ्या मी आजपासून वाचायला सुरुवात करणार आहे. तर ही ओळ अशी आहे की हॅपीनेस इज समथिंग यू पोस्टपोन फॉर द फ्युचर. इट इज समथिंग यू डिझाईन फॉर द प्रेझेंट. म्हणजे हॅपीनेस, आनंद जो असतो आपण लाईफमध्ये पुढे पुढे पोस्टपोन करत राहतो की उद्या हे होईल तर मी खुश होईन, परवा ते होईल तर मी खुश होईन, असा करेन तर मी खुश होईन, तसा करेन तर मी खुश होईन. पण ॲक्च्युली जर आपल्याला आनंद शोधायचा असेल तर ह्या क्षणामध्ये शोधायला पाहिजे. आणि ह्या क्षणामध्ये जेव्हा आपण आनंद शोधतो तेव्हा येणारा क्षण पण आपला सुखी होतो, याचा अर्थ असा. आणि हे लिहिलं आहे जिम रॉनने. दॅट्स इट. ठीक आहे, पुन्हा आपण नेक्स्ट एपिसोडला भेटूया, नेक्स्ट पार्टमध्ये. आज 12वा पार्ट पूर्ण झाला, उद्या 13व्या पार्टला भेटूया आपण. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.